ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक 3 कडून 6 ऑगस्ट 2024 रोजी मोठी कारवाई करत 12,62,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला आहे। गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ स्कायवॉक खालील कॅनडा बँकेच्या समोरील एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरती पोलिसांनी सापळा रचून इसम जुनैद शिबली अली याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। पोलिसांनी घेतलेल्या जुनैदच्या झडतीमध्ये त्याच्या बॅगेतून 1 किलो 18 ग्रॅम चरस आणि 2 मोबाईल फोन सापडले। त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपासासाठी गुन्हे शाखा घटक 3 कडे वर्ग करण्यात आलाय। अटक आरोपी जुनैद चौकशीत सांगितलं की त्याच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रकसोल येथील बबलूभाईंकडून विक्रीसाठी आणला होता। पुढील तपासादरम्यान जुनैद त्यांच्या मुंब्रा येथील मित्राच्या खोलीत अजून चरस असल्याची माहिती दिली। त्यानुसार गुन्हे शाखेने पथकाने तेथे जाऊन 1 किलो 23 ग्रॅमचा चरस जप्त केलाय। आरोपीने आणखीन कबुली दिली की 1 किलो चरस सैराट उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीला विक्रीसाठी दिला आहे। या प्रकरणातून एकूण 2 किलो 41 ग्रॅम चरस ज्याची बाजारात किंमत 12,48,000 रुपये किलो आहे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। घरफोडीचा तपास चालू असताना युनिट 1चे सिनियर पीआय दिलीप पाटील त्यांच्या टीमला एका आरोपीची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिल्या ताब्यात घेतलं आणि बाकीचे 3 आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये एकावरती गुन्हेही घरफोडीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। तर आणखीनही याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का घरफोडीमध्ये तो तपास चालू आहे। तर युनिट 1ने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये 12 मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला जप्त झाले। यांचे सिनियर पीआय नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस आपल्या इकडे विक्री होणार आहे। त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला। त्याचं नाव जुनैद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मूळचा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून 2 किलो चरस त्याची किंमत जवळजवळ 12,62,000 आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेले आहे। आणि याच्यात आणखीनही काही पुढे डेव्हलपमेंट आहेत। याला इंट्रोगेट केलं तेव्हा असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा चरसचा चालत आहे। त्याच्यावरती आपण पुढचे आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँचने केलेली आहे। या ठिकाणी आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल।